कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता काय करू मी? आता काय करू? आता माझी काही धडधड नाही। ही दाढ इकडे वीर, वरती खाली कुठे जाऊ मी? ओ साहेब, ओ साहेब साहेब, मला सोडा ना, मला सोडा, बाहेर सोडा ना। नाही, नका 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 सोडू, नका सोडू, नका सोडू मला। बाहेर सोडलं तरी मला कोण वाचवणार नाही। आताच मी आता असलो तरी माझा हात पण मर्डर होऊ शकतो। मी कुठं जाऊ, कुठं कुठं जाऊ? घ्या की। रागवू नका, चूक झाली माझी मास्तरीन बाई। नका बोलू माझ्याशी। रागवू नका माझ्यावर, मी तुम्हाला बोललो नाही कारण खोटं खोटं बोललात तुम्ही माझ्याशी। पण वचन दिलं होतं अधिपती एकमेकांना साथ देण्याचं, खरं बोलण्याचं। खोटं वागलात तुम्ही। मी हे सगळं खरं सांगितलं असतं तर साथ दिली असती का तुम्ही माझी यात? ह्यात म्हणजे या कारस्थानामध्ये, या फसवणुकीमध्ये तुमच्या वडिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी यांनी कारस्थान रचलं, त्यात तुम्ही सामील झालात आणि यात मी तुम्हाला साथ द्यायला हवी होती म्हणून मी सांगितलं नाही। मग ते जस्टिफाय होतं का? तुमचं वागणं जस्टिफाय होतं ह्यानी? तुम्ही शांत व्हा। शांत हो, शांत हो अधिपती। तुम्हीच सांगा मला, मी कशी शांत होऊ? या घराशी काहीही संबंध नसताना या बाईनं आपल्याला सगळ्यांना फसवलंय, त्याचा मला राग आलाय। आणि माझा नवरा, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, जो माझा सर्वस्व आहे, ज्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवते, ज्याच्याबरोबर मी माझं भविष्य, माझं आयुष्य आखते, त्या माणसाने माझी फसवणूक केली आणि मी सहन करून, शांत राहून। आई साहेबांचं ह्यांच्यावर प्रेम होतं आणि तुमचं नाहीये माझ्यावर प्रेम। प्रेम तर आहे, काही गोष्टीच प्रत्येक वेळी सगळ्या सांगता येतीलच असं नाही, सगळे एकमेकांना सांगितलं पाहिजेच असं नाही ना। म्हणजे काय खोटं बोलायचं आपण एकमेकांशी? तुमची काय व्याख्या आहे प्रेमाची? खरंच माझी चूक झाली, मी आता मान्य करतोय। अहो काय उपयोग आहे? आता सगळं भांड फुटल्यावर, सगळ्यांसमोर सत्य आल्यावर चूक झाली असं म्हणण्यात काय अर्थ आहे? काय उपयोग आहे? तुम्ही समजून घ्या की मी आई साहेबांनी वचन दिलं होतं म्हणून। त्यांना दिलेलं वचन पाळण्यासाठी तुम्ही मला दिलेलं वचन मोडलं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।